नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? थोडीशी बॅटिंग ऑर्डर बदललेली आहे. इकडच्या एंडचा प्लेअर तिकडे गेलाय, तिकडच्या एंडचा प्लेअर इकडे आलेला आहे. बॅटिंग मात्र प्रकाश वाकणकर, सुनंदन लेलेंची चालू आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रिव्ह्यू सादर केला दुसऱ्या कसोटी सामन्याचा, आणि त्यावेळेला आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की एका खास खेळाडूबद्दल आम्ही बोलणार आहोत. प्रकाश, पहिल्यांदाच मला असं सांगावंसं वाटतं आपल्या व्ह्युअर्सना, या खेळाडूंनी सगळं केलंय आणि तेवढा त्याचा बोलबाला झालेला नाहीये, तेवढं त्याच्याबद्दल चांगल्या अर्थाने सिरियसली बघितलेलं नाहीये, आणि म्हणून हे बोलायची वेळ येते म्हणून आम्ही व्हिडिओ करतोय. अजिबात कुठेही जाऊ नका. नाव सांगायच्या आधी बोल त्याच्याबद्दल बरंच काही विचित्र पण बोललं गेलेलं आहे. हो हो हो, अगदीच. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. कदाचित तुम्हाला अंदाज आलेला असेल, आणि ते म्हणजे मी सुद्धा टोपी काढली, कारण बाकी सगळ्या गोष्टींबरोबर त्याची दोन खासियत आहेत. एक, त्याच्या हेअरस्टाईल्स त्या बदलत आलेल्या आहेत, आणि दुसरं, तलवार कशी चालवायची लाकडाची हेही त्यांनी दाखवलंय. आता तुम्हाला नक्कीच कळलंय. आम्ही आदरणीय रवींद्र सिंह जडेजा यांच्याबद्दल बोलतोय. प्रकाश, हा खेळाडू म्हणायला गेलं तर व्यवस्थित रँक थ्रू आलेला आहे, झटका मारून आलेला नाहीये. कारण अंडर-19 भारतीय संघात तो होता, इथं त्यांनी चांगलं छाप पाडली म्हणून त्याला पुढची संधी मिळाली, आणि सौराष्ट्रकडनं त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. धुमाकूळ का, मी ते तुम्हाला सांगतो. प्रकाश, जेव्हा एखादा फलंदाज असतो तेव्हा त्याचं यश हे 3 आकडी धावसंख्येवर मानलं जातं. म्हणजे काय? शतक, पुढे द्विशतक, पुढे त्रिशतक. किती वेळा? होय, जरा आकडेवारी चेक करा मित्रांनो. रवींद्र जडेजाची 3 त्रिशतकं आहेत रणजी ट्रॉफी मध्ये. 3 त्रिशतकं, आणि त्याच्याबरोबर 250 धावा किती वेळेला आहेत? 2 वेळा का 3 वेळा? 2 का 3 आहेत. परंतु नंदू, असं आहे ना की त्याच्या पूर्ण कारकिर्दीत माझं मत असं आहे की आपण फिल्म बघतो, त्याच्यामध्ये हिरो, हिरोईन, कधी कधी विलन, इथपर्यंत गोष्टींची चर्चा नेहमी होत असते. हा फ्लॉप झाला, हा चांगला झाला, हा परफॉर्मन्स उत्तम होता, इथे कास्टिंग चुकीचं झालं, वगैरे वगैरे वगैरे. परंतु जो तो कॅरेक्टर आर्टिस्ट असतो की जो सिनेमा धरून ठेवतो, नाटक धरून ठेवतो, तो कदाचित पोस्टरवर छोटासा असेल किंवा नसेल सुद्धा, परंतु त्याला जर काढलं तर ती पूर्ण इमारत अशी ढसळते. अगदी तसा रवींद्र जडेजा मला वाटतो भारतीय क्रिकेट संघात. सुरेख उदाहरण दिलं. ज्यांनी जुन्या काळातले अप्रतिम सिनेमे पाहिलेले, चुपके चुपके वगैरे सारखे, आंधी सारखा सिनेमा, ओम प्रकाशजी काय काम केलंय. आंधी म्हणा, चुपके चुपके, अप्रतिम काम केलंय. तुम्ही पाहिले नसले तर 2 सिनेमे ओम प्रकाश या कॅरेक्टर ऍक्टरसाठी तुम्ही बघा. बाप ऍक्टर, आणि फार सुरेख उदाहरण दिलं. प्रकाश हा पहिल्यांदा फलंदाज होता, आणि त्याच्याबरोबर त्याचं सर्वात मोठं कौशल्य होतं ते म्हणजे आउटस्टँडिंग फिल्डर फॉर नंबर ऑफ इयर्स. प्रश्नच नाही. म्हणजे ज्याला कम्प्लीट क्रिकेटर म्हणतात ना, सर्व अंग कव्हर करून सगळ्या गोष्टी. म्हणजे विकेट किपिंग करताना मी त्याला पाहिलेलं नाही, पण करायला लागले तर तेही करेल असं मला वाटतं. म्हणजे मी कोणाचं कंपॅरिझन करत नाही, कारण कंपॅरिझन ज्या कधी चुकीच्या असतात, वेगवेगळ्या इराज मधल्या असतात. परंतु रवींद्र जडेजा हा आता जगातल्या 3 मोठ्या खेळाडूंनी 4000 टेस्ट रन्स आणि 350 विकेट घेतलेल्या आहेत. त्या 3ला आता हात जोडलेला आहे. ते 3 कोण आहेत? कपिल देव, डॅन विटोरी आणि इयान बोथम. हा 4था आहे फक्त. ह्याच्यामध्ये जॅक कॅलिस नाही. जॅक कॅलिस फार मोठा ऑलराऊंडर आहे, याच्यात काही शंका नाही, परंतु ह्या लिस्टमध्ये तो नाही. आणि मजा बघ नंदू, बॉलिंग ॲव्हरेज या 4घांचं काढ. नंबर 1 कोण? सर रवींद्र जडेजा. बॅटिंग ॲव्हरेज काढ, बॉलिंग ॲव्हरेज काढ. कोण नंबर 1? सांग. रवींद्र जडेजा. खरंच विचार करा या गोष्टीचा. खरंच. आणि ते म्हणतात ना की ते टेस्ट क्रिकेटमध्ये 1-1, 2-2, 1-1, 2-2 घेऊन पण कसे 100 करता येतात, तसं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मला आठवतंय, रवी शास्त्री जेव्हा डिरेक्टर होता, कोच होता, तेव्हा तो एकदा एका इंटरव्ह्यूत बोलला होता की ज्या दिवशी रवींद्र जडेजा आपली बॅटिंग सिरियसली घेईल त्या दिवशी त्याला दिसेल की क्रिकेट त्याला काय परत देते टेस्टमध्ये, आणि ते आपण
प्रत्येक वेळा बघतोय. कारण हे बघा, जरा मागणं आमच्या हळूच एक रेल्वे गेली, समुद्र आहे मागे, सुरेख समुद्र आहे, आणि आम्ही कोलंबो स्विमिंग क्लबच्या गच्चीत बसून हा पॉडकास्ट तुम्हाला सादर करतोय. लक्षात घ्या मित्रांनो की रवींद्र जडेजाच्या फिल्डिंग बाबत असंख्य वेळेला कौतुक केलं जातं, आणि त्या कौतुकामध्ये असं आहे की ज्याला आम्ही क्रिकेट थोडंसं दोघंही खेळलेलो आहोत. अंडर 19ला वगैरे आम्ही एका संघामध्ये होतो, BMCC कॉलेजकडनं आम्ही एकत्र खेळलो, अंडर 22 आम्ही एकत्र खेळलो. रवींद्र जडेजा ज्या पद्धतीने फिल्डिंग करत असताना बॉलचा अँगल कट करतो, म्हणजे अशी बाउंड्री लाईन आहे, तर एक फिल्डर असा आहे की जो असा अडवतो आणि थ्रो करतो. रवींद्र जडेजा असा पुढे येतो, हा एवढा अँगल कट करतो आणि थ्रो करतो, आणि थ्रो करतो म्हणजे गोळी, चाबूक गोळी थ्रो करतो. त्यामुळे दुसरी रन काढायची हिंमत होत नाही. प्रकाश, हे जे फिल्डिंगचं तंत्र आहे, हे जे त्यांनी त्यांच्या कोचनी त्यांना सडकून काढलेलं आहे, सडकून, म्हणजे जडेजानी एकदा मला सांगितलं होतं की सडकायचे आमचे कोच, ताम बाळगायचे नाही की अरे हा आमचा विद्यार्थी वगैरे, फाडखंड ठेवून द्यायचे. कधी कधी ते स्टंपनी पायावरती मारायचे जर हे लेट झाले तर. आणि हे कुठल्या फिल्डिंगच्या ड्रिल्सनी केलेलं आहे? सौराष्ट्रामधल्या, की जिथे गवताची काडी नसायची, गवताची काडी नाही, तो म्हणून म्हणला की आम्हाला डाईव्ह मारायची वेळ येऊ नये, असं त्यांनी शिकवलं की बॉलचा अँगल कट करायचा. जर डाईव्ह मारायची वेळ आली तर तुम्ही हळूच पाठीवरती रोल कसं व्हायचं हे आम्हाला कोचनी शिकवलं. कारण जर का त्या आउटफील्डमध्ये तुम्ही रोल केलं नाही तर सोलवटून निघतं अंग. पण या सगळ्या कष्टाचा पुढे जो परिणाम दिसलाय तो अछाट आहे, प्रश्नच नाही. आणि ते म्हणतात ना की चांगला फिल्डर होण्याचा सगळ्यात पहिली गोष्ट ही की फिल्डिंग ह्याचे एन्जॉयमेंट पाहिजे, फिल्डिंगमध्ये आनंद घेता आला पाहिजे. मी एक रन थांबवली, मी एक थ्रो केला, मी रनआउट केला, हा 100 केला किंवा 5 विकेट घेतल्यात असं जर वाटत असेल, टायगर पटोडी म्हणायचे की फिल्डिंग इज अन आर्ट विच यू मस्ट लव्ह टू बी एबल टू प्रॅक्टिस इट वेल, नाहीतर तुम्ही नाही करू शकत. जॉन्टी रोड्स बघा, जे अप्रतिम फिल्डर्स आहेत ते नेहमी म्हणतात की ठीक आहे, बॅटिंगमध्ये नाही रन झाल्या, बॉलिंगमध्ये नाही विकेट मिळाल्या, पण फिल्डिंगमध्ये तर मी 20, 25, 30 रन वाचू शकतो, एक कॅच घेऊ शकतो, 2 रनआउट करू शकतो. रवींद्र जाडेजाचा हा पूर्ण ऑलराऊंड डिसिप्लिन आकडेवारीमध्ये, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याचं ॲव्हरेज फक्त फ्रेड ट्रूमनच्या खाली आहे. मुरली आणि अश्विन हे दोघंच आहेत ज्याचं ॲव्हरेज त्याचं 200 विकेटपेक्षा जास्त घेऊन डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा चांगलं आहे. रवींद्र जाडेजा हा अनसंग हिरो आहे एका पद्धतीने. आणि काही मोठ्या लोकांनी तर बिट्स अँड पीसेस वगैरे असे सुद्धा शब्द वापरले गेले त्याच्याबद्दल. आता तो एक एक बीट आणि एक एक पीस हा इंडिव्हिज्युअली एक ट्रेजर झालेला आहे, ही गोष्ट वेगळी. ते जोडलं तर एक एडिफिस बनते. आणि इथेच हा विचार येतो, तेंडुलकर बद्दल कधीच कोणी नेगेटिव्ह बोलणार नाही, द्रविड बद्दल कोणीच बोलणार नाही, परंतु आपल्या स्पोर्टिंग फ्रेटर्निटी, क्रिकेट का फक्त, पूर्ण स्पोर्टिंग फ्रेटर्निटीमध्ये आपण लोकांचं करिअर जेव्हा संपत येतं किंवा संपतं तेव्हा त्यांना बरोबर उचित पद्धतीची मानवंदना देतो का, त्यांना आपण एक्नॉलेज करतो का. आणि एक्नॉलेजमेंट हे पुरस्कारांनी आणि हॉलमध्ये आणि टीव्हीवर नाही हो, आपल्या फॅन्स समोर, आपल्या मैदानात हे व्हायला पाहिजे. सचिन तेंडुलकरची शेवटची टेस्ट ज्यांनी पाहिली आहे, फिजिकल असो किंवा टीव्हीवर असो, ही लक्षात राहते. पण तशी ना सेहवागला मिळाली, ना द्रविडला मिळाली, आणि कित्येक लोकांना नाही मिळाली. रवींद्र जडेजाला मिळेल का नाही मिळेल हे देवालाच माहिती. परंतु आमच्या मनात, माझ्या मनात, सुनंदनच्या मनात रवींद्र जाडेजाबद्दल जो आदर आहे, जो अप्रिसिएशन आहे, आणि म्हणून त्याला द लेट शेन वॉन यांनी IPLच्या पहिल्या सीझनमध्ये सर ही उपाधी दिली. म्हणजे एक राजा आणि राणी देतात, पण शेन वॉननी दिलेली उपाधी म्हणजे आज क्रिकेटच्या ह्याच्यात जास्त मोलाची, प्रश्नच नाही. क्या बात आहे प्रकाश. कारण गंमत कशी आहे तुम्ही लक्षात घ्या की या खेळाडूचा एक क्षण जो इंटरनॅशनल क्रिकेटमधले तर त्याचे असंख्य क्षण आहे, त्यांनी पकडलेले अनबिलिव्हेबल कॅचेस, त्यांनी केलेले रनआउट, देवा रे देवा, फार मजा येते बघायला. परंतु एक IPLचा क्षण मला विसरता येत नाही की जेव्हा चेन्नई सुपर किंग्सला जिंकायला काहीतरी 2 ओव्हरमध्ये काय 1.5 ओव्हरमध्ये 25 रन्स पाहिजे होत्या, आणि नको त्या वेळेला धोनी आऊट झाला,
धोनी नॉर्मली अशा वेळेला आऊट होत नाही आणि परत येताना धोनी नॉर्मली चेहऱ्यावरती भावना दाखवत नाही. त्याच्या चेहऱ्यावरती राग होता स्वतःबद्दल की संघाला गरज असताना नको त्यावेळेला मी आऊट कसा झालो. आऊट झाल्यानंतर तो ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन बसतो, त्यावेळेला तो डगआउट मध्ये जाऊन बसला आणि शेवटची ओव्हर बघत असताना त्याचे डोळे बंद होते, हात जोडलेले होते. तो देवाला, क्रिकेट देवाला प्रार्थना करत होता की कसंही करून हा सामना, जो अंतिम सामना होता, जिंकू देत. आणि रवींद्र जडेजानी शेवटच्या 2 बॉलवरती 10 रन्स करून, शेवटून दुसऱ्या बॉलवरती सिक्सर, शेवटच्या बॉलवरती बाउंड्री मारून मॅच जिंकून दिली, विजेतेपद जिंकून दिलं. आणि तो जेव्हा पळत गेला तेव्हा धोनीनी त्याला ज्या पद्धतीने उचललेलं होतं, या गोष्टी विसरता येणार नाहीत. मित्रांनो, मैत्रिणींनो, एक शेवटचा मुद्दा फक्त मांडतो. भारताचा सर्वात महान गोलंदाज कोण? बरेचसे जण कपिल देवांचं नाव घेतील आणि कपिल पाजींबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे, प्रचंड आदर आहे आणि त्यांच्या कारकिर्दीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण मित्रांनो, मैत्रिणींनो, एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या, प्लीज लक्षात घ्या. कपिल देवान एवढेच कसोटी सामने खेळून अनिल कुंबळेला 200 विकेट्स, टेस्ट विकेट जास्त आहेत. अनिल कुंबळेला तो मान आपण देतो का, ही विचार करण्याची गोष्ट आहे. खेळाडूंनी त्यांची कामगिरी केलेली आहे, त्यांचं काम चोख पूर्ण केलेलं आहे. त्यांना तो योग्य मान दिला नाही तर करंटे आपण ठरवू. आमच्या आजच्या या पॉडकास्टमधनं आम्ही हाच मुद्दा मांडतोय. जडेजाचं कौतुक व्हायला पाहिजे, त्याला तो मान मिळाला पाहिजे ज्याचा तो पूर्णपणे हकदार आहे. अगदी अगदी पूर्णपणे मिळाला पाहिजे. आणि लक्षात घ्या, तो पुढे किती खेळेल, काय खेळेल माहित नाही, पण एकच खेळाडू आहे जागतिक क्रिकेट हिस्ट्रीमध्ये ज्याच्या 4000 धावा आणि 400 विकेट आहेत. तो कोण? कपिल देव. जडेजा तिथपर्यंत खेळेल का नाही माहित नाही, पण जर तिथे पोहोचला तर ही विल बी 100% डिझर्विंग ऑफ दॅट ऑनर. ह्याच्यात काही शंका नाही. त्याचे स्ट्रोक्सचे रील्स बनत नाहीत हो, त्याच्या फिल्डिंगचं एक छोटं रील इंस्टाग्रामवर येत नाही, कारण ते नाव एवढं मोठं कदाचित नाहीये. आमची हीच एक प्रार्थना आहे की तुम्ही इंस्टाग्रामवर रील बनवत असाल तर ते महत्व बघा. या मुवमेंट्सवर गेम बदलला जातो. आणि म्हणून रवींद्र जडेजाचं कॉन्ट्रीब्युशन कधी कधी या सागरामध्ये, ते म्हणतात ना, जेव्हा सेतू बांधला तेव्हा त्या खारीनी जी मदत केली त्याच्यावरती श्रीरामांनी हात फेरला म्हणून ती बोट आहेत, तसं कुठेतरी इम्प्रिंट रवींद्र जाडेजाचं भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या कारकिर्दीत राहील का, हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. खरंय. तुमचं मत काय आम्हाला जरूर कळवा. त्याच्याकरता आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जड्डू, क्या बात आहे यार. सर.